नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावर व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईमटेबल आलेलं आहे. ते 2 दिवसाची सुट्टी होती त्यामुळे काय करतात की 25 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं अपलोड केलं नव्हतं. बट आज त्यांनी सगळ्या गोष्टी काय केल्या अपलोड केल्या आहेत. मी ऑलरेडी या गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या. तर आत्ता काय करूयात आपण की हायर ग्रेड स्टेनोग्राफरसाठी जी लिस्ट आहे, तर त्याची आपण माहिती देणार आहे की कोणत्या-कोणत्या विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येत आहे. ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. बघा इथं आहे कागदपत्र तपासणीचे वेळापत्रक. तर हे ओपन करेन मी. तर इथं जर ओपन केलं तर इथं तुम्हाला दिसून जाईल, की यांनी दिलेलं आहे. आता इथं सगळ्या गोष्टी सांगेल मी, की इथं त्यांनी सांगितलं होतं, की हे एवढी जाहिरात होती. म्हणजे लेखापाल कटक नागपूर वृत्तांगासाठी. त्याची परीक्षा झाली होती 31/7 ते 1/8/2023. त्याच्यानंतरनं मेन ऑफिसला लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची 31 तारीख ते 1/8 आणि 2/8 तारखेला एक्झाम झाल्या होत्या. त्याच्यानंतरनं नागपूर वृत्तांग सर्व्हेयरसाठी 31/7 आणि मेन ऑफिसला जर बघितलं तर लघुलेखक निम्न श्रेणी आणि लघुलेखक उच्च श्रेणी याचे झाली होती 31/7 ते 2/8/2 यावेळेस झाली होती. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे यांनी, की याचा निकाल लावले होता 22/11/2023 रोजी लावला होता. याचा निकाल लावला होता. त्याच्यानंतर असं सांगितलेलं आहे, की त्यांनी जर बघितलं तर लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, गट कनिष्ठ अभियंता या परीक्षा पदाकरता 200 पैकी व सर्व्हेयरकरता जर पाहिलं तर 120 पैकी मार्क होते यावेळेस जर बघितलं तर 120 आणि त्याच्यानुसार मेरिट लिस्ट त्यांनी काय केली, की 19/12/2023 रोजी प्रसिद्ध केली होती. ही मेरिट लिस्ट तुम्ही पाहिली असेल. त्याच्यानुसार बघितलं तर काय सांगितलेलं आहे त्यांनी, की लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता यांच्याबाबत ज्या विद्यार्थ्यांनी 200 पैकी 45% गुण पेक्षा जास्त गुण आहेत, तर त्यांची काय केली, की त्यांनी मेरिट लिस्ट बनवली आहे. बघा शॉर्ट लिस्ट बनवलेली आहे आणि ती शॉर्ट लिस्ट त्यांनी दिलेली आहे. त्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी त्या विद्यार्थ्यांना जायचं आहे. आता त्यांचं मी सांगेल कधी-कधी जायचं आहे. तर बघा आता नागपूर वृत्तांकासाठी लेखापाल गटकसाठी 29/12/2023 रोजी इथं जायचं आहे. सकाळी 8 ते 6 वाजेपर्यंत हरिसिंग सभागृह सभागृह, जपानी गार्डन, सेमिनार हिल्स, नागपूर. तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मला. मी तुम्हाला पत्ता सांगेल याचा कुठे आहे, कसं जायचं आहे या सगळ्या गोष्टीची. त्याच्यानंतर ना त्याच्यानंतर दुसरं जर बघितलं तर हे मेन ऑफिस आहे. तिथे आहे लेखापाल, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता या सगळ्यांनी 29 तारखेला जायचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर सांगितलं सर्व्हेयर, लघुलेखक, निम्न श्रेणी, लघुलेखक, उच्च श्रेणी यासाठी 120 पैकी ज्या विद्यार्थ्यांचे 45% पेक्षा जास्त गुण आहेत त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि त्यांना शैक्षणिक अर्हता, सामाजिक आरक्षण असल्यानंतर काय केलं, की त्यांना गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली. आता या उमेदवारांनी काय करायचं, कधी जायचं त्याचे सांगेल. बघा, नागपूर वृत्तांकासाठी सर्व्हेयर गटक 29/12/1 ते 1 ते 81 नंबर यांनी जायचं आहे 29 तारखेला. त्याच्यानंतरनं मेन ऑफिसला ज्यांनी फॉर्म भरला होता लघुलेखक उच्च श्रेणी, गट ब राजपत्रित त्यांनी 30 तारखेला जायचं आहे. 1 ते 600 नंबर. त्याच्यानंतरनं लघुलेखकसाठी 31/12/2023 601 ते 1162 या नंबरपर्यंत सकाळी 8 ते 6 वाजता जायचं आहे यांनी. बघा 30 आणि 31 तारखेला आहे. बघा तुमचा रोल नंबरनुसार चेक करायचा. खाली नंबर देत आहे. त्यांनी जायचं हरिसिंग सभागृह, वन सभागृह, जपानी म्हणजे मेन ऑफिस आहे हे. त्याच्यानंतरनं लघुलेखक निम्न श्रेणीसाठी जायचं आहे 1 तारखेला 1 ते 600 नंबर, 2 तारखेला 601 ते 1200 नंबर, 3 तारखेला 1201 ते 1800 नंबर, 4 तारखेला 1800 ते 2400, 5 तारखेला 2401 ते 3000, 6 तारखेला 3001 ते 3313 यांनी जायचं आहे. आपल्या वेळेनुसार जायचं आहे. सेम हे आहे ते. त्याच्यानंतर 120 पैकी ज्या विद्यार्थ्यांचे मार्क होते त्यांना 80 गुणांची व्यावसायिक चाचणी होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतरनं. जे विद्यार्थी ॲब्सेंट राहतील त्यांना पुन्हा चान्स दिला घेणार नाही. लक्षात घ्या, की परत चान्स दिला घेणार नाहीये तुम्हाला. तर तुम्हाला कंपल्सरी त्यावेळेस राहायचंच राहायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जाताना तुम्हाला एक हॉल तिकीटची झेरॉक्स, त्याच्यानंतर अर्जाची फॉर्म, त्याच्यानंतरनं एक ओळखपत्र ज्याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणुकीचे ओळखपत्र हे चालेल तुम्हाला. त्याच्यानंतर पासपोर्ट साइज फोटो घेऊन यायचा आहे आणि सगळ्यांची झेरॉक्स तसेच ओरिजिनलची एक सेट घ्या. ओरिजिनल आणि झेरॉक्सचा एक सेट तुम्हाला घेऊन जायचा आहे. त्याच्यानंतरनं जर बघितलं तर ओके, या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. तर बघा आता हे बघू शकता तुम्ही स्टेनोग्राफरची लिस्ट जी आहे. तर 1 ते टोटल जर बघितलं तर इथे त्यांनी टाईम दिलाय. 30 तारखेला जायचं 1 ते 600 नंबर आणि 31 तारखेला जायचं 601 ते 1162 नंबरपर्यंत जायचं आहे.
तर ही यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. लक्षात घ्या, ही यादी कंप्लीट यादी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल. बघा 54 मार्कापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांची ही यादी आहे. ओके. 120 पैकी 45% मार्क आहेत. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना काय केलं, की यांनी बोलावलेलं आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.